अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मगुरु पिठले महाराज, ब्रह्मगुरु मोरे दादा, प्रास्मनीय परमपूज्य गुरुमाऊली यांचे श्री त्रिवारवंदन. उपस्थित भाईक सेवकरियांना श्री स्वामी समर्थ. आज माहिती देण्याचं कारण म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वादानं आज आपल्या केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकाचं पूजन होणार आहे. इंदोरीची सेवेकरी पादुका पूजन घेऊन 2 मिनिटात तिथं पोहोचत आहे पादुका घेऊन. तर पादुका पूजनाचं महत्त्व दत्त महाराजांच्या सेवेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जर गुरुक्षेत्र वाचलं, दक्षिण जर गुरुक्षेत्रात बघितलं तर बरेचशा अध्यायामध्ये दत्त महाराजांनी जे भाविकांना जे अनुभव दिले किंवा ज्यांचे संकट दूर केले, दुःख दूर केले, त्यांना दत्त महाराजांनी अगोदर त्यांचं पादुका पूजन करून घेतलेलं आहे. बऱ्याचशा अध्यायामध्ये तसे अनुभव आलेले आहेत. तुम्ही एक धोब्याचं उदाहरण होतं बघा, की धोबी होता, रोज गंगेवर गुरुपूरला धोबी ते कपडे धुवायचा आणि एके दिवशी राजा त्या गंगेतून त्यांच्या नावेसह सैन्यासह जात होता. तर त्याला मनात वाटलं की आपण पण राजासारखा असतो, राजा असतो तर किती बरं झालं असतं, किती सुख आहे राजाला, सर्व ऐश्वर्य आहे. तर त्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराजांनी त्याचं ते मनातलं जाणलं आणि त्यांना विचारलं की बाबा तुझी इच्छा दिसते की राजा होण्याची. तर त्यांनी मनोमन सांगितलं की त्याची इच्छा प्रगट केली. तर त्यावेळेस दत्त महाराजांनी त्याला अगोदर त्यांचं पादुका पूजन करून घेतलं. तर पादुका पूजन केल्यानंतर त्यांना सांगितलं की निश्चित पुढच्या जन्मामध्ये तू राजाच्या जन्माला येशील आणि तो धोबी पुढच्या जन्मामध्ये राजा झालेला आहे. तर असे अनेक उदाहरण आहेत. एक भाविक असतो नेहमी दत्त महाराजांच्या दर्शनाला दुसऱ्या गावात येत असतो. तर रस्त्यामध्ये एके दिवशी येताना त्याची मनोमनी इच्छा होती की मला काहीतरी माझ्या धान्याचं उत्पन्न दत्त महाराजांना द्यायचं आणि त्याला त्याची अनुभूती आली, त्याला त्याचा फरक पडला. तर तो त्याच्या घरचा धान्याचा उत्पन्नाचा पैसा घेऊन एके दिवशी रात्री गुरुपूरला जात होता. तर रस्त्यात त्यांना चोरांनी अडवलं आणि त्याला त्याचं खून केला आणि त्याचे पैसे घेतले. तर साक्षात त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराज तिथं प्रगट झाले. अक्षरशः तो जो काही माणूस वागला होता भक्त ते, तर त्याला रुद्र प्रोक्षण करून त्याला जिवंत केलं आणि त्या चोरांना मारलं. नंतर त्याचं असं सांगितले त्या अध्यायामध्ये की त्या भक्तांनी येऊन नरसिंह सरस्वती महाराजांचं यथासांग एक षडोपचार पादुका पूजन करून त्याची सेवा ती पूर्ण केली. तर असे अनेक अध्याय आहेत गुरुक्षेत्रामध्ये की दत्त महाराजांच्या म्हणजे स्वामी महाराज आहेत. एक लक्षात ठेवा, दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज आहेत. सध्या कलियुगात माऊलींच्या रूपाने त्यांचं कार्य चालू आहे आणि या गुरुक्षेत्रामध्ये असे अनेक अध्याय आहेत. पादुका पूजनाचं विशेष महत्व आहे. कोणाला कितीही समजा गंभीर समस्या असेल तर पादुका पूजन जर केलं तर तात्काळ ती मार्गी लागते. असं आपण गाणगापूरला पण बघा, गाणगापूरला दत्त महाराजांनी राजधानी म्हणतात. म्हणजे जवळपास 40 वर्ष नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला होते आणि त्यांनी कलियुगामध्ये भक्तांसाठी त्यांच्या निर्गुण पादुका म्हणजे ते जे पादुका घालत होते, ते जे चप्पल वापरत होते, त्या पादुका म्हणजे जशाच तशा आज मी गाणगापूरच्या मंदिरामध्ये आहेत दर्शनाला. म्हणजे दत्त महाराजांना पादुका पूजन अत्यंत प्रिय आहे. म्हणून अशा आपण अनेक सेवा करतो, 4-4, 5-5 वर्ष सेवा करतो, आपण फरक पडत नाही. पण आम्ही असे हजारो अनुभव पाहतो की पादुका पूजन केल्यानंतर त्यांना तात्काळ त्याला अनुभूती येते किंवा त्याचा प्रश्न मार्गी लागतो. तर सांगायचं एवढंच आहे की पादुका पूजनाचं महत्त्व दत्त महाराजांच्या सेवेमध्ये अत्यंत खूप छान महत्त्व सांगितलेलं आहे की पादुका पूजन जर केलं विशेष सेवा मानलेली आहे. जसं आपण नारायण नागबळी करतो किंवा एक प्रकारचे सिद्धमंगल पादुका पूजन जे गुरुपीठावर आहे तेच पादुका पूजन आज आपल्या केंद्रामध्ये होणार आहे. आणि विशेषतः या पादुका पूजनाला परमपूज्य गुरु माऊलींचा प्रचंड आशीर्वाद असतो. इतरत्र कुठं पादुका पूजन करणं आणि माऊलींनी स्वतः पाठवलेल्या पादुकांचं पूजन करणं याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर कोणालाही बळजबरी नाही, परंतु ज्यांना पादुका पूजन करायचं असेल आज तर ते इथं करू शकता. जेवण केलेलं असलं तरी करू शकता, जोडीने करू शकता, एकटे करू शकता. मला वाटतं त्याची थोडी आता दिंडोरीचे सेवेकरी 2 मिनिटात तिथं पोहोचत आहेत, ते त्याचं महत्त्व सांगतील, त्याची काही प्रवेश फी असतात ते सांगतील. परंतु पादुका पूजनाचं महत्त्व जर गुरुक्षेत्रामध्ये बघितलं तर खूप ही आहे. बऱ्याचशा सेवेकऱ्यांच्या देवघरात पण पादुका आहेत बघा. आपल्याला गुरुपीठावर तुम्ही गेलात तर अशा छोट्या लाकडाच्या पादुका मिळतात. त्या प्रत्येक सेवेकऱ्यांच्या देवघरात असतात. त्याचं जर आपण गुरुवारी किंवा महिन्यात एकदा तरी त्याचं पूजन केलं तर खूप महत्त्व आहे. काल मी युट्यूबला एक वाचलं बघा, ते काय आपल्या मार्गाचं नाही पण तुम्हाला मला आठवलं म्हणून सांगतो की जे आपल्या याच्यामध्ये दिलंय की ब्राह्मण, वैश्य,
शूद्र असं, तर त्यांनी सांगितलं की ब्राह्मण वरती माणसाच्या शरीराचं जर हे केलं तर ब्राह्मण वरती असतात, क्षत्रिय छातीमध्ये स्थान दाखवलेलं आहे, वैश्याचं देवीपाशी दाखवलेलं आहे आणि शूद्राचं पायापाशी दाखवलेलं आहे की आपण महाराजांना मुजरा का करतो किंवा चरण का करतो महाराजांचे, की महाराज आपल्याला संबोधतात की तुम्ही शूद्रांकडे म्हणजे जे तुमच्या खालचे लोक आहेत की जे दुःखी आहेत, जे अडचणीत आहेत त्यांच्यावर लक्ष द्या तर माझी प्राप्ती होईल. हे एक दर्शनाचं किंवा पाय पादुका पूजनाचं महत्व काल मी एक ऐकलं, खूप आवडलं मला की आपण जे डोकं महाराजच्या पायावर टेकतो ते महाराजचा आनंद व्हावा म्हणून नाही, तर आपल्या खाली जे लोक आहेत, दुःखी आहेत, अडचणी आहेत, त्यांना कुठेतरी आपण मदत करायची हे सांगायचं असतं. ते पाया म्हणजे शूद्राचं तिथं स्थान असतं असं सांगितले. तर आपल्या गुरुक्षेत्रामध्ये 53 अध्यायामध्ये खूप अध्यायामध्ये पादुका पूजनचं खूप महत्व आलेले आहे. आज एक गाणगापूरला आपण जर मुख्य मंदिरात गेला तर तिथं पादुका ठेवलेले, पादुकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला 4 घड्या भिक्षा तिथं मागायची असते. तर भिक्षा मागायचं पण महत्व दिलं की दत्त महाराज आपले दुःख त्यांच्या झोळीत घेत असतात, म्हणून आपण भिक्षा मागायची असते. तर खूप चांगलं या मार्गातून आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व माहिती दिलेली असते, कुठेही बुवाबाजी नाही. आणि 1012 शिकायची फीस असेल मला वाटतं, तर ती फीस पण बऱ्याच जणांना वाटतं की दक्षिणा घेणे किंवा पैसे देतो आपण, तर हे आपल्या शास्त्रात दिले की सत्पात्री दान झालं पाहिजे. आपण जे दान देतो पुढच्या योग्य कार्याला लागलं पाहिजे. त्या 5 रुपये 1 रुपया पेटी जर एखाद्या मंदिरात टाकला तर त्याला योग्य स्थान मिळालं पाहिजे. तर आपल्या मार्गातून जो काही पादुका पूजन असेल किंवा आता भस्मलिंगाचा 16 झाला उज्जैनला, त्या ठिकाणी 1500 रुपये हे जे पैसा आहे हा पैसा समाजकार्याला लागतो. आतापर्यंत आपल्या मार्गातून गाणगापूर, पिठापूर, गुरुपूर, नरसोबाचीवाडी या ठिकाणी कोटी रुपयाचे आपल्या धर्माचे एक दीपस्तंभ की हजारो वर्षे ते मंदिर लोकांना ज्ञानाचं धर्माचं मार्गदर्शन करतील असे आपल्या 1-1 रुपयातून तयार झालेले. तुम्ही गाणगापूरचं मंदिर कोणी बघितलं असेल, पिठापूरचं बघितलं असेल, आणि तसंच आता 21 एकर मध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभा राहत आहे. त्याचा एक पिलर जर आपण बघितला नाही 1 कोटीचा, एवढं मोठं, म्हणजे भविष्यामध्ये हजारो वर्षे ते हॉस्पिटल गरिबांची सेवा करणार आहे. आणि आपल्या हॉस्पिटलमधून कॅन्सर, शुगर, बीपी जे काही ॲलोपॅथीने आजार बरे होत नाही असे अनेक आजार मोफत त्या ठिकाणी आपल्याला अतिशय अल्प दरात म्हणजे 100 रुपये 200 रुपयाच्या औषधामध्ये दुरुस्त होणार आहे. पंचकर्म अतिशय अल्प याच्यामध्ये पंचकर्म होणार आहे. मोफत सोबतच्यांना बी आणि पेशंटला बी मोफत अन्नदान होणार आहे. राहण्याची व्यवस्था मोफत होणार आहे. अशा अनेक आपण जे 1-1 रुपया पादुका पूजनला देणार आहोत याच्या माध्यमातून आपले 5 प्रकारचे दान होणार आहे. म्हणून हा जो आपल्या केंद्रातला जेवढा पैसा आहे हा पैसा 1 रुपयाही तुमचा असा गैरकार्यात जात नाही. हे तुम्ही महाराजांना स्मरून आपण या ठिकाणी छातीटोपपणे सांगू शकतो की हा जो 1-1 रुपया आपण देतो याच्या माध्यमातून सामाजिक कार्य, धर्माचं कार्य, लोकांच्या कल्याणाचं कार्य आपल्या मार्गातून चालू असतं. म्हणून आज आपल्या केंद्रामध्ये ज्यांची इच्छा असेल आपण पादुका पूजनाचं महत्व जाणून या ठिकाणी पादुका पूजन चालणार आहे. 10:30 च्या लगेच